नमस्कार, मी नितीन शिरसाट. राही परिवारमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपलं राही फेसबुक चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण देवळा तालुक्यात खर्डे या गावात आलेले आहेत की तिथले हे ताई शेतकरी आहेत की ते 2 वर्षापासून आपलं रेड प्लस हे वाण वापरू राहिले आणि फुरसंगी प्लस पण ते वापरू राहिले. तर त्यांचा आज छोटीशी एक मुलाखत घेऊया की त्यांना हे रेड प्लस वाण बद्दल त्यांना काय अनुभव आलेला आहे. ताई आपला परिचय सांगा. माझा परिचय सविता समाधान आहेर, राहणार खर्डे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. तर आपण जास्त काही नाही, फक्त ताईला एक विचारू की तुम्हाला काय वाटलं ते बिनधास्त सांगा. म्हणजे स्टार्टिंग पासून तुम्ही स्प्रे किती वगैरे झाले, त्याला फवारणी झाली, नंतर खाद्य डोस वगैरे काय टाकले, तुम्हाला म्हणजे वातावरणामुळे काय काय तुम्हाला जे वाटतं ते बिनधास्त सांगा. म्हणजे मी तर तुम्हाला काही विचारत नाही. बियाण्याची उतार क्षमता वगैरे सगळं तुम्हाला कशी वाटली ते सांगा. बियाणं आमचं 90 ते 95% उतार झालेला आहे. कांदे लागण आम्ही 20 ऑक्टोबरला लावलेले आहेत. तर आम्ही 8 जानेवारीला हे कांदे काढलेले आहे. कुठलाही फवारा न मारता आम्ही हे कांदे काढलेले आहे. खाली तणनाशक मारलेलं आहे आम्ही. एक बी स्प्रेने पाणी आल्यामुळं आज आमचा माल थोडा ते झालेला आहे. तरी पण पाणी न आला असता तर आमचा हा माल अतिशय उत्तम आणि एकदम चांगला निघाला असता. तरी पण आम्ही आनंदी आहोत. आमचा माल आज खूप चांगला आहे. असं प्रत्येकाने हा राई बियाण्याचा वापर करावा अशी माझी इच्छा आहे. आम्हाला चांगलं उत्पादन भेटलं आणि सगळ्यांना भेटावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सगळ्यांना राई बियाणं वापरावं अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद ताई, तुमचं अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि तुमचं मन व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. की ताईंनी 2 वर्षापासून वापरून राहिले. ताईंना खूप छान रिपोर्ट आलेला आहे. मालाची साईज, पत्ती, ॲव्हरेज आणि एकसारखा माल तयार होतो आपला. असं नाही की काही झाला, काही काढून झालेला नाही, पाण्यामुळे झाला नाही ना, नाही तर 100% आम्हाला रिझल्ट भेटला असता. आणि ताईंचा काही पहिला माल विकला गेला वाटतं. हो, आम्ही 5 ट्रॅक्टर कांदे विकले गेलेले आमचे राईचे. काही माल विकला गेला, काही राहिलेला आहे. तर मग आज आपण त्यांना भेट द्यायला आलो. आणि मार्केटमध्ये बी आमच्या मालाला उत्तम दर्जाचा भाव भेटलेला आहे. सगळ्यात एक नंबर आमचा माल गेलेला आहे. देवळा तालुक्यात बी अबोना, कळवण तालुक्यात बी अबोना या गावात आमचं मार्केटला एकच हायेस्टच गेलंय. त्यामुळं सगळ्यांनी वापरावा अशी माझी इच्छा आहे. आणि फुरसंगीला पण रेट छान मिळाले होते यांचं म्हणजे कंटिन्यू मला मेसेज वगैरे येत राहायचे आणि यांचे जे रेट मिळाले त्यांची मला फोटो वगैरे येत राहायचे की बाबा मला फुरसंगीला एवढा रेट भेटला. फुरसंगीला पण आम्हाला 4800, 5000, 5200 असा भाव भेटलेला आहे. आम्हाला कमीत रेट वगैरे हो रेट 48, 50, 52च्याच भावात आमचे कांदे विकले गेलेले आहे. जेव्हा चाळी वगैरे फोडले असते तेव्हा मला फोटो पण येत राहायचे की बाबा हे पहा, चाळी तुमचा मला छान निघाला, तसा निघाला. खूप म्हणजे यांनी काळजी पण तेवढीच घेतली होती कांद्यांना पण. म्हणजे कंटिन्यू पाणी देणं. नाही, उन्हा कांद्यांना पण आम्ही एक पण स्प्रे केलेला नव्हता. तरी पण आमचे 8 महिने आमचे कांदे चाळीमध्ये टिकले. स्टोरेज पण छान मिळालं होतं. उत्पन्न एकदम भारी मिळाल्यामुळे आम्हाला भाव पण भेटला. कलर, क्वालिटी, पत्ती सगळं होतं ना. ती ट्रिबल पत्ती होती ना आमच्या मालाला. त्याच्यामुळे आम्हाला उत्तम भाव पण भेटला आणि माल पण छान. बियाणं चांगलं असल्यामुळेच आम्हाला या भावाचं उत्तम भाव मिळाला ना. बियाणं चांगलं नसतं तर कसं काय आम्हाला भाव मिळाला असता. आणि ताई ही शेतकऱ्यांचीच कंपनी आहे, कारण ज्याच्यामध्ये जेवढी बी काम करतात कंपनीमध्ये सर्व शेतकऱ्यांचे पोरं आहे. जेणेकरून शेतकरी पण 2 पैसे भेटले पाहिजेत आणि त्यांना कंपनीवर पण ट्रस्ट झाला पाहिजे. त्याच्यामुळे याच्यात कुठल्याही प्रकारची फसवणूक होत बी नाही आणि होणार बी नाही. ही आमची पूर्णपणे आम्ही लक्ष त्याच्यातच असतो. धन्यवाद. 1990 पासून कार्यरत असलेले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स, कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव.